नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये। तर आज आपण बाळंतीणबाईसाठीचा दुपारचा सकस आणि पौष्टिक आहार ते म्हणजे वाफाळतं फोडणीचं वरण आणि मौसूत गरमागरम असा भात कसा तयार करायचा ते आज इथे बघणार आहोत। अगदी कमी वेळेमध्ये आज आपण ही रेसिपी आहे ती इथे शेअर करणार आहोत। पचायला हलकी असणारी ही वरण आणि भाताची रेसिपी कशी करायची ते आज आपण इथे बघतोय। चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। आता ही दुपारच्या जेवणाची रेसिपी आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये आपण ही डाळ आणि भाताची रेसिपी इथे तयार करून घेणार आहोत। त्यामुळे मी इथं कुकरचा वापर केलेला आहे आणि इथं कुकरचा एक डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत 1.5 वाटी एवढे कोलम तांदूळ। इथं कोलमच्या ऐवजी तुम्ही कोणतेही वापरले तरी चालतील। आणि त्यामध्ये पाणी टाकून मी हे तांदूळ आहेत ते 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता इथं आपण बाळंतीणबाईसाठीचा हा आहार तयार करतोय, त्यामुळे इथं तुम्हाला पाणी आहे ते व्यवस्थित वापरायचं आहे। इथं तुम्ही बघा माझ्या बोटाची एकच कांडी आहे ती तिथं भिजलेली आहे, म्हणजे आपल्याला इथं आणखी थोडं पाणी हवं आहे। इथं ढोबळमानाने म्हटलं तर तुम्ही आपल्या बोटाची जी 1.5 कांडी आहे तेवढी भिजेल इथंपर्यंत मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। पण जर तुम्हाला इंच पाहिजे असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच पाणी टाकू शकता। आणि आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ कुणी खातं किंवा कुणी खात नाही, यात तुम्हाला मीठ हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर बिलकुल ऑप्शनल आहे। आणि आपला भात आपण बाळंतीणबाईसाठी बनवतोय, त्यामुळं इथं मी टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा एवढं तूप आणि पूर्ण तूप आपण या भातामध्ये मिक्स करून घेतोय, की जेणेकरून आपला भात आहे त्याचा लगदाही तयार होऊ नये आणि मोकळाही व्हावा आणि मऊही व्हावा म्हणून। आता हा डब्बा आहे तुम्ही बाजूला ठेवून घेते आणि आता आपण करूया डाळीची तयारी। इथं मी दुसरा छोटा डब्बा घेतला आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेते तुरीची डाळ 1 छोटी वाटी आणि यातच मी अगदी 2 चमचे होईल एवढी इथं मुगाची डाळ टाकलेली आहे। आता ही डाळ आहे ती आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत। इथे 3 पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय, इथं मात्र अंदाजे तुम्ही कितीही पाणी टाकलं तरी चालेल, पण जास्त पाण्याचा वापर करायचा आहे कारण आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे। इथं मी 1 छोटा चमचा होईल एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा एवढी हळद आणि 1 चिमूटभर होईल एवढं मीठ टाकलेलं आहे इथं तुम्ही। आणि इथं मी थोडासा हिंग टाकलेला आहे, तुम्ही तेलाच्या ऐवजी थोडंसं तूप टाकलं तरी चालेल। आणि आता व्यवस्थित ते सगळं मिक्स करून आपण इथं कुकर लावून घेणार आहोत। इथं मी कुकर आहे त्याला खाली स्टँड ठेवून घेतलं आहे आणि त्यावर ठेवून घेते डब्बा अगदी खाली भाताचा आणि त्यावर मी इथं ठेवून घेतले आहे डाळीचा डब्बा। आणि हे कुकर आहे ते आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत 3 किंवा याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि हे बघा त्याची पूर्ण वाफ जाऊ दिलेली आहे। कुकर थंड झाल्यानंतर मी इथं तुम्हाला डाळ दाखवते, अगदी मऊसूत शिजलेली आहे आणि पाण्याचाही वापर खूप जास्त झालेला नाही आहे। आणि इथं मी काढून घेते यातून भात, तुम्हाला भातही मी दाखवते। तुम्ही इथं बघू शकता आपल्या भाताचा खूप सारा लगदाही तयार झालेला नाही आणि भात आपला मऊ शिजलेला आहे। आता भात आहे तुम्ही इथे बाजूला ठेवून घेते आणि इथं आपण आता करूया डाळीची तयारी। भात आपण झाकून ठेवूयात, म्हणजे काय होतं की आपण जेव्हा सर्व करतो त्यावेळेला भात आहे तो गरमागरम राहतो। आता इथं डाळ तुम्ही बघू शकताय खूप मऊ अशी शिजलेली आहे। आता इथं एका चमच्याच्या साहाय्याने मी ही डाळ आहे ती मऊ करून घेते। हे बघा इथं रवीचाही वापर करायची अजिबात गरज नाही, एवढी मऊ आपली डाळ शिजलेली आहे। इथे चमच्यानेच मी डाळ आहे ती बारीक करून घेतलेली आहे आणि आता इथं मी टाकून घेते त्यामध्ये आपल्याला जेवढं वरण करायचं आहे तेवढं पाणी। इथं मी कडकडीत गरम पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणजे काय होतं की आपली डाळ आहे ती चवीला चांगली होते। जर इथं थंड पाणी वापरलं तर डाळ तेवढी चांगली होणार नाही, त्यामुळं इथं होता होईल तेवढ्या गरम पाण्याचाच वापर करायचा आणि ती पौष्टिकही आहे तशी राहते। आता डाळीला फोडणी देण्यासाठी इथं मी ठेवून घेतली आहे गॅसवर एक कढई आणि आता त्यामध्ये मी टाकून घेते तेल। इथं तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा एवढी मोहरी आणि यातच टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा एवढा जिरे आणि मोहरी आपली इथं व्यवस्थित अशी तडतडली गेलेली आहेत। आणि आता त्यानंतर इथे मी टाकून घेतलेलं आहे लसूण। इथं लसूण ही ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, तुम्हाला जर चालत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल। आता यामध्ये मी टाकून घेतलेला आहे कढीपाल्याचा वापर मात्र इथं भरपूर करा आणि यातच मी टाकून घेतलेले आहेत टोमॅटो। आता इथं टोमॅटो आणि आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। आता टोमॅटो गेलेले आहेत, म्हणजेच आपण आता यावर टाकून घेणार आहोत अगदी थोडंसं मीठ, म्हणजे काय होईल की इथं टोमॅटो आपला मऊ होईल।
इथे फोडणीमध्ये मी हिंगाचा वापर केलेला नाही, कारण आपण जेव्हा डाळ शिजवत होतो तेव्हाच आपण त्यामध्ये हिंग टाकलेला आहे. आता इथे फोडणीमध्ये आपल्याला हिंग टाकायची गरज नाही, नाहीतर काय होईल की हिंगाचा खूप जास्त वास येईल. टोमॅटो इथे मऊ झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे अगदी पाव चमचा होईल एवढी हळद आहे तीही आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये आपण आता टाकून घेऊयात आपण जी डाळ शिजवली होती ती डाळ. इथं तुम्ही बघू शकताय डाळ आहे ती इथं व्यवस्थित आपल्याला हलवून यामध्ये टाकून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की आपल्या डाळीला छान फोडणी बसते. ही बघा कडक अशी इथं आपल्या डाळीला फोडणी बसलेली आहे. आता ही डाळ आहे ती आपण 2.5 ते 3 मिनिटापर्यंत उकळून घेऊयात. आता इथे आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ. पण लक्षात ठेवा आपण जेव्हा डाळ शिजायला टाकली होती तेव्हाही अगदी थोडंसं मीठ टाकलेलं होतं. आणि परत ही डाळ आहे ती आपण व्यवस्थित अशी हलवून घेऊयात. आणि आपल्या डाळीला एक छोटीशी उकळी आल्यानंतर आपण यावर टाकून घेणार आहोत कोथिंबीर आणि डाळ परत व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. आणि इथे आपली जी गरमागरम डाळ आहे ती तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर 1-2 मिनिटापर्यंत मी डाळ आहे ती उकळून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथं बघू शकताय डाळीचा कलर खूप टेस्टी असणारी इथे आपली डाळ आहे ती तयार झालेली आहे. आता इथे आपण आहार आहे तो बाळंतीणबाईसाठीचा सर्व करून घेऊयात. इथं तुम्ही बघू शकता एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी घेतलेला आहे भात अगदी मोकळा पण झालेला आहे आणि खूप मऊ असा हा भात आहे तो शिजलेला आहे. आता यामध्ये आपण टाकून घेतोय वरण. तुम्ही इथं वरणही बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी आणि खूप टेस्टी असणारं आणि दिसायलाही तेवढंच सुंदर दिसणारं हे वरण तुम्ही इथे बघा. खूप सारं वरण. आणि आता यावर टाकून घेणार आहोत आपण तूप. कारण तूप आहे ते कंपल्सरी आपण इथं बाळंतीणबाईसाठी वापरतोच. आणि इथं आपला गरमागरम जो आहे तो दुपारचा बाळंतीणबाईचा आहार तयार झालेला आहे. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि हो आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.